नमस्कार, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याकडे कस्टमर आले आहेत ओव्हरऑल अंधेरीवरून. त्यांनी आपली यूट्यूबची व्हिडिओज बघितलेली, त्यात त्यांना कलेक्शन आवडलं आणि ते आज आपल्या शॉपमध्ये आले. सो त्यांनी हा एक ड्रेस घेतला आहे. सो पण त्यांना विचारू कसं वाटलं कलेक्शन ओव्हरऑल. कसं वाटलं तुम्हाला कलेक्शन? नमस्कार, आम्हाला खूप आवडलं इकडचं ईशा क्रिएशनचं सगळे छान आहे ड्रेसेस आणि हा तर आम्हाला खूप सुंदर वाटला म्हणून आम्ही घेतलाय. आम्ही अंधेरीवरून खास आलेलो आहोत गणपतीसाठी शॉपिंग करायला आणि माझी मुलगी खास स्पेशली मायराचे व्हिडिओ बघून आलेली आहे हट्ट करून आणि आम्हाला मनपसंत लगेच 2 मिनिटात चॉईस झाली आहे. जास्त विचार पण करावा लागला नाही आणि फिटिंग पण 2 मिनिटात झाली. तर आम्ही खूप खुश आहोत. आम्ही परत येऊ दिवाळीची खरेदीला नक्की परत. नक्कीच या, आपल्या दिवाळीचा कलेक्शन ही अजून येईल. ठाण्यात यायचं तर फक्त ईशा क्रिएशनला यायचं. ओके, थँक्यू सो मच. आपले अंधेरीवरून कस्टमर आलेलेच तुम्ही बघितलंच की शॉपला ते आपल्या यूट्यूबची व्हिडिओ बघूनच आलेले. सो जो आपला गणपती बाप्पाचा कलेक्शन होता तो ओव्हरऑल रिस्टॉक झाला आणि नवीन कलर्स आले, कारण की अर्ध्यातले साईजेस संपलेत आपले. सो मॅडमला विचारू, मॅडम नवीन का आलंय आणि नवीन कलरमध्ये काय? अजून चालूच आहे, बरंच चालू आहे. ओके, पण आता आपण हा रेड टॉप काढलाय लाडका देवबाप्पामध्ये, नवीन कलर आहे. ओके, छान वाटतं कलर. त्याच्या खाली आपण येलो कलरचं स्पॉट केलं. ओके, कॉम्बिनेशन मस्तच वाटतंय. त्याच्यानंतर हे एक आहे स्कर्ट पर्पल कलरचं. त्याच्यावर आपण ही आपली कोलम रांगोळी. ओके, हां, हे तर आहे आपल्याकडे. हां, हे रिस्टॉक मध्ये. हे रिस्टॉक मध्ये कलर आपलं रेडी होत आहे. ओके, हां, हे मंगलमूर्तीचं आपण काढलं ना. हां, त्यात पण न्यू कलर आहे का? हा थोडासा कलर चेंज आहे. ओके ओके, पण आपण त्याच कलर मध्ये थोडासा कलर डिफरंट आहे. ओके, म्हणजे आपल्याला रिस्टॉक झालंय ते पण न्यू कलर मध्ये. म्हणजे आपले जे गणपतीचा कलर कलेक्शन ऑलरेडी संपलेलाच आहे, आता तो आलाय दुसरा कलेक्शन रिस्टॉक केलाय तो न्यू कलर्स मध्ये तर दिसतोयच. तर सगळ्यांना माहिती ऑर्डर कशी प्लेस करायची आणि ह्या स्टॉकची पण रील होणार आहे. सो तेव्हापासूनच आपले ऑर्डर स्टार्ट होतील, कारण की आता इथूनच घेऊन नाही जाऊ शकत आपण. अजून त्याची फिनिशिंग बाकी, अजून साईजेस देखील होत आहेत. सो बघूया आपण. सो आत्ता आपण पोचलेलो आहोत शॉपमध्ये. जसं आपण बघितलं बेस आपला जो वर्कशॉपमध्ये रेडी होत होते आपले गणपतीचे ड्रेसेस, ओव्हरऑल इथे अर्धे आलेली आहेत आणि जो आधीचा स्टॉक आपला निघालेला तो तर पूर्णच्या पूर्णच सोल्ड आउट झालेला आहे. आता नवीन काही डिझाईन्स येत आहेत, अर्ध्यांची फिनिशिंग झालेली आहेत आणि अर्धे येत आहेत आपल्याकडे. सो मॅडम आपली वाट बघत होते, काहीतरी युनिक डिझाईन्स आणल्यात आपण ते. ओके, ज्वेलरीमध्ये युनिक डिझाईन्स तर आहेत, कारण की डिझाईन आपल्याकडे भरपूर आहेत. ड्रेसेसमध्ये पण आहेत, ब्लाउजेसमध्ये पण आहेत आणि ज्वेलरीमध्ये पण आहे. ओके, कारण की सो आपण आणलेले आणि किड्ससाठी स्पेशली ज्वेलरी. मला फक्त एकच बोलायचं आहे की यातली कुठली तरी एक गोष्ट आहे, म्हणजे काहीतरी एक ज्वेलरी आहे ती ना एवढी आवडेल ना की त्याची रिक्वायरमेंट खूप लागणार आहे आपल्याला. तर बघूया, तर मॅडमला विचारूया आपण. सो आपण स्टार्ट करतोय कुठून? किड्सच्या प्रेस करायच्या इयरिंग्स पासून, आणि ते सुद्धा आपण करून घेतलेले आहे. ते म्हणजे त्याच्या मागे थोडंसं डोकं लढून केलेलं आहे ते. सो लहान मुलांसाठी आहे ना इयरिंग्स कुठेच मिळत नाही, कारण की आत्ताच रिसेंटली आपल्या इन्स्टाची व्हिडिओ गेली तेव्हा आपण ईशाचं नारळी पौर्णिमेचं टाकलेलं आहे. आणि त्यावेळेला आपण ईशाच्या इयरिंग्स साठी आपण खूप हे केलेलं आहे की बाबा तिला घालायचं कसं, कारण की ती कानातून इयरिंग्स काढतच नाहीये. सो म्हणून मी विशेष करून त्यासाठी गेली. पण हे इयरिंग्स नव्हते तर मी त्यांना करून घेतले आहेत. आणि ते सुद्धा जरा जवळ येऊन दाखवतेस का? हे बघा, ह्या ना मस्तपैकी असे छान असे फुलं आहेत आणि ना हे प्रेस करायचे. सो मी एक दाखवते तुला, म्हणजे ते समजून जाईल. आणि हे बऱ्याचशा लोकांना माहिती, समजायची पण गरज नाहीये. हे फक्त असं ठेवायचे आणि जरी आतमध्ये इयरिंग्स असेल ना तरीही चालेल. आणि हे कानाला असं दिसतं, हे बघ खूप छान दिसतं ते. आणि जर लहान मुलींना ट्रेडिशनल आउटफिट घालायचं असतं आणि ते कानात काहीतरी छान फक्त इयरिंग्सच घातलेलं असतं त्यांनी.
ओके. आणि म्हणून मग त्यांच्यासाठी आपण अवेलेबल केलंय. आणि त्याच्यात कलर्स आहेत. एक आपला सिल्वर मध्ये आहे, सॉरी गोल्डन, सिल्वर विथ गोल्डन. एक पिंक स्टोन आहे, ग्रीन स्टोन आहे आणि एक मरून स्टोन आहे. आणि आपण अजून एक विशेष गोष्ट आणली म्हणजे आपण खोपा आणलेले. खोपा पण आपले सगळ्यांना, हे सुद्धा आपले कस्टमाइजेस आहेत. आणि ह्या सगळ्यांची प्राइस रेंज वेगवेगळी आहे. मी आता ह्यांची प्राइस रेंज सांगू शकते, पण बरेचसे लोक विचारतात ड्रेसेसचे प्राइस प्लीज सांगत जा, पण ते आम्ही तसं नाही करू शकत. कारण की लहान मुलांचे ड्रेसेसची प्राइस जी आहे ना ती साईज वरती डिपेंड असते. तर ते आपण प्रत्येकाची प्राइस आणि सगळ्यांची सांगू शकत नाहीये कितीला आहे कसं आहे. हे बघा, आता हे जे आहे ना हा सिंगल 100 ला येणार आहे. आणि हे ह्याच्यामध्ये आपला रुद्राक्ष आहे आणि प्राजक्ताचं फूल तयार केलेलं आपण. ह्याची प्राइस आहे, हे पण 100 ला सिंगल आहे. त्याच्यानंतर हे बघ किती सुंदर आहे, चंद्रकोर आहे प्लस फूल आहे आणि घुंगरू दिलेलं आहे त्याला. ह्याची प्राइस रेंज आहे आपली सिंगल 195 ला आहे. त्याच्यानंतर आपलं हे मोर पीस आहे, मयूरवाला आहे. त्याची आपली प्राइस रेंज आहे 100 ला एक आहे. हे वन्स अगेन आपलं प्राजक्ताच्या फुलामध्ये आहे, प्राजक्ताचा फूल आहे. त्याची पण प्राइस आपली 100 ला 1 पीस, सिंगल पीस आहे. ओके. त्याच्यानंतर आपलं हे पुन्हा एकदा आपलं 100 लाच आहे. आणि हा फक्त रेड म्हणजे कधी कुठे कुठे असे हेअरस्टाईल साठी तुम्ही यूज करू शकता. खोप्याला किंवा तुम्ही खोपा जर बनवला असेल तर त्याच्यासाठी यूज करू शकता. फ्रेंच रोलला लावू शकता. हे पण 100 ला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आलेले आहेत बँगल्स मध्ये पण आपण भरपूर कलेक्शन आणि भरपूर साईजेस आणि स्पेशली जास्त किड्स आणलेले. आपल्याकडे मोठ्यांची तर ज्वेलरी आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण आणलेले छोट्यांचे, कारण की आपले छोटे खूप फेवरेट आहेत. त्यांच्यासाठी ज्वेलरी नाही मिळत, मला सुद्धा नाही मिळत. मी मार्केट सुद्धा खूप फक्त बँगल्ससाठी शोधावं लागतंय मला. हे बँगल्स आहेत, मोतीमध्ये आहेत. ह्याची प्राइस आहे आपली 199 ला. 4 जोड आहे. म्हणजे तुम्हाला आता माहितीची ऑर्डर कशी प्लेस करायची. आपण तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबरही देतोय, आपला इंस्टाग्राम ID पण मेन्शन करतोय. आणि तुम्हाला तर माहितीची ऑर्डर करून किती दिवसात येतो महाराष्ट्र ओव्हरऑल डिलेवरी. आणि जर पुणे, नाशिक, कोल्हापूर कुठेही हवे असेल, सिटीमध्ये असेल तर मॅक्झिमम 2 डेज किंवा 3 डेज. ज्वेलरीसाठी आपली ही शिपिंग चार्जेस आहे. बाकी कशासाठी आपण नाही घेत, शिपिंग फ्री आहे ड्रेसेस साठी वगैरे. पण ज्वेलरीसाठी, कारण की आपण ज्वेलरी इतकं रिझनेबल मध्ये विकतोय आणि तो सुद्धा आपण त्याच्या मागचा जो मोटिव्ह आहे तो हेच आहे की बाबा लहान मुलांची ज्वेलरी कोणाला नाही मिळत, तेच आहे. हे बघ, हे बँगल्स बघ किती सुंदर आहे. हे सुद्धा आपले 190 लाच पेअर आहे 2. आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे. त्याच्यावरती पण छान छोटी छोटी फुलं आहेत. लहान मुलांचे ऍक्च्युली मी तोडे बघत होते पण ते नाही मिळत आणि त्याची डाय पण नाही रेडी होत, कारण की बरेचसे होलसेलर सांगतात की लहान मुलांची ज्वेलरी आम्ही नाही करत, कारण लोकांचं डिमांड खूप कमी आहे असं म्हणतात. पण माझ्याकडे डिमांड खूप जास्त आहे. हे सुद्धा 199 ला. हे पण मोत्यांमध्येच आहे, गोल्डन स्टोन दिलेले आपण आणि ग्रीन आहे, त्याच्यात ग्रीन आणि रेड. बघू हे बघ, त्याच्यानंतर आपले हे सुद्धा छान आहे. हे सुद्धा मी दाखवते सिंगल. किती सुंदर आहे, खूप मस्त आहे. किड्ससाठी तर ह्यावेळी ज्वेलरी आणि ड्रेसेसचे तर अजून एक कमतरता नाहीच आहे. अजून इयरिंग्स वगैरे नाही आहेत ना, हेच आहेत ना. आपला चिटांग दाखवा. हे सुद्धा छान आहे, रेड आणि ग्रीन स्टोन. हा पेअर आहे की डबल सेट आहे. ओके. आणि हे काय? हे आपलं चितांग आहे, म्हणजे ते असं समोर आणून लावायचं असतं. हे आपली खूप जुनी हे आहे. माझ्या गळ्याला लागेल की नाही माहिती नाही, कारण की माझी मान खूप अशी मस्त झाली गुडगुडी.
हे असं घालायचं असतं आणि हे जे आहे ना हे समोर आणून त्याला लॉक करायचं असतं. हे खूप सुंदर दिसतं. म्हणजे एखाद्या अशा मुली ज्या असतात वन पीस वगैरे घालतात, इंडो वेस्टर्न आउटफिट घालतात आणि त्याच्यावरती चितांगचं लुक खूप छान दिसेल. मी इथे ठेवते म्हणजे समजून जाईल. आणि आपला हे चितांग फक्त आहे 900ला. ओके. म्हणजे ड्रेसेस सोबत तर ज्वेलरी सुद्धा आलेली आहे. म्हणजे ज्वेलरी आपली इतकी आहे की ती ठेवतही नाही लोक. आणि इयरिंग्सचा स्टॉक पण आपला कमी झालाय, कालच आणलाय, पण त्याच्यात आता 10 ते 12च राहिलेले आहेत. त्याच्यात मला वाटतं अजून भरपूर आणावे लागेल. सो आपला जो ज्वेलरीचा सेक्शन आहे तो फुल लोडेडच आहे आणि नवीन नवीन सगळं काही आलेलं आहे आपल्याकडे. इवन किड्सचे बँगल्स आपण जे बघितले आहेत ते सुद्धा आहेत. इथे टॉप्स, इयरिंग्स, झुमकास वगैरे सगळे खोपे तर खूपच आहेत. सो तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला ड्रेस घेतला की किड्सचा ज्वेलरीचा सेक्शन आला आहे. सो तिथेच तुम्ही ड्रेस पण घ्या आणि ज्वेलरी पण घ्या. आपल्याकडे ज्वेलरी आहे, तोरण आहेत, प्लस साडीज आहेत, कुर्तीज आहेत, ब्लाउजेस तर आपल्याकडे ब्लाउजेसचं तर भंडारच आहे आपला. खूप जास्त आहे कलेक्शन. आणि सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्रायबर आमचे खूप छान वाढत आहेत, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि फॉलोअर्स पण आमच्या इन्स्टाला खूप चांगले वाढतात, त्याच्याबद्दलही धन्यवाद. कारण की तुम्ही सगळे लोक आम्हाला खूप चांगली साथ करताय. तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही आहोत. तर मॅडम तर बोलूनच गेल्यात की तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पहिली गोष्ट तर बेल आयकन क्लिक करा. कारण की नवीन नवीन व्हिडिओज येतच असतील आपल्या. सो तुम्हाला तिथेच समजेल की तो बेल आयकन वाजल्यावर की बाबा नेक्स्ट व्हिडिओ आलेली ईशा क्रिएशनची. म्हणजे काहीतरी अजून एक युनिक आणि नवीन पॅटर्न आलेला आहे.